काय तू मिनिटी पुरं गोळा कर नाही तर नको मला काय घे नाही घेऊनच येतो चालू करावंच लागेल आता गाडी गेली पुढं आणि तिच्या ऐवजी दुसरी गाडी लागली आता मी चाललोय काट्यावरती आणि जी आपल्या बस बस इथं गाडी लावायची आणि इथून उचलून पाऊस उघडलाय मग मी चालली वावर आणि 140 रुपये पुढतील पोरांना आमच्या फायनली एवढ्या दिवसानंतर कोणीतरी आलंय ते तुम हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर पोरांनो जे आपण मका लावली होती तिला फायनली खत भेटणार आहे. खत टाकायचं काम चालूच आहे आपल्याला वावरात. ऊस तोडायचं पण काम चालू आहे. भरपूर अशी कामं चालू आहे. आम्हाला वावरात जायचंय पोरांनो. बा इथपर्यंत आज फायनली होऊन जाणार आहे. आज होऊन जाईल आहे ना. पहिलीच गाडी आहे कारण की सकाळी ना विश्वास झाला होता का पाऊस चालू होता सकाळी बहुतेक 7 वाजेपासून तर 10-11 वाजेपर्यंत फक्त पाऊस चालू होता. त्याच्यामुळे ते पण लेट आले होते पावसा पाण्याचे. विषय असा आहे मेन सीन असा आहे का गाडी घरी आहे ही पिकअप आणि ड्रायव्हर नाही बरोबर ना. विषय असं होईल का गाडी घरी आहे ड्रायव्हर नाही त्याच्यामुळे ते जे माल आहे ना तो बाहेर काढू राहिले. तो ते तिकडे दिसला का तिथं माल काढून ठेवू राहिले वावरातून. मग ड्रायव्हर आला का गाडी वावरात नेतील आणि तिथे एक 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 भरून टाकतील. मग मी खत घेऊ राहिली मकाला आपल्याला खत लावायचे मला तिकडे जायचंय. इथून माल काढून राहिले फायनल हा आणि तोडोक बाकी आहे अजून बहुतेक आहे ना 2 गाड्या पाहू नंतरून असते काट्यावरती कोण जाईल काय आज. हा 130 नाही 140 रुपयाचे. हा बसलं नव्हतं ते नंतर कळून जाईल तुम्हाला. ते ना रिटर्न करायचं आम्ही आणलं होतं पण ते बसलंच नाही ते दुसऱ्याला बसलं. मग आता ती परत देऊन यायचे असा विषय झाला. नाही ते 140 रुपये पुढतील पोरांना आमच्या. पाऊस आला यंदा खत टाकायला जायचं गावामध्ये. टप्पा जर पाणी पडलं ना बरोबर खत डायरेक्ट पकडून जाईल. खत कोणतं आहे मला नाही माहिती. आम्ही म्हणतो पाऊस उघडून देऊ मग जाऊ तेव्हा ते पावसात वावर राहील. पाऊस उघडू दे ना आता मग जाऊ ना. मला पण तिकडे जायचंय. चला भेटू वावरात गेलो आता. पाऊस उघडलाय मग मी चालली वावरामध्ये. नाही मी तिकडे जाणार आहे वरतून रस्त्याने जाणार मी खत घेऊन असं कुठं. पण मग मी पाऊस उघडला चालली वावरामध्ये. मी पण जाणार आहे मला जायचे. मी वावरात चाललो होतो मोटर चालू करायला तेवढ्यात गाडी पण आली. ही गाडी ती गाडी घरी ही दुसरी गाडी आहे मोठी गाडी. मला इथं रेडी इथं गाडी लावायची आणि इथून उचलून किती चार्जिंग मग जाऊ का घरी. यांचा मोबाईल चार्जिंग लावायचा होता आता घरी जावं लागेल. मोटर चालू करायला जायचं ना जाऊ थोडं टायमात पावसाची भरपूर येऊ राहिली. हे चांगलं आहे का इथं रेडी माल रेडी. मम्मीचं तिकडे काम चालू आहे ती काय करू राहील ते नाही माहिती. बाकीचं खत लावायचं आहे ते नंतर आणि मी परत घरी आली होती. खत संपलं होतं ना खत न्यायला. काय तू मिनिटी पुरं गोळा कर नाही तर नको मला काय घे नाही. एवढं खत टाकायचं नाही लगेच तिच्या जीवर आलंय. घरी गेलो होतो ना तेव्हा पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडंच थांबलो होतो वावरात आलो होतो मी. मग पाणी आलं विचार बर घरी पाणी नाही याच्यावर चालू आहे पण त्याच्यामुळे मी तिकडं नाही गेलो. इथूनच थोडस कॉक फिरवला. आपल्याला घरी पाणी प्यायचं ना मोजून 2-3 बोट पाणी लागतात कारण पैप एवढाच ती काही बहु दे ना नेमकी पाणी गेलं का नाही असं. चला आय होप गेला असेल जाऊ घरी आता. इकडं आलो होतो खत लावायचं होतं ना मग काला 1 2 3 3 4 3-4 पाडगे ना 3-4 पाडग्यांना खत लावून झालं पोरांना. फक्त फोकायचं होतं सऱ्यांमध्ये फक्त फोकायचं होतं त्याच्यामुळे एवढा टाइम नाही लागला. होऊन नाही झालं. मी घरी गेलो ना तर फोन चार्जिंग लावला आणि परत वावरात व्यवस्थित पाऊस आला आणि मोटर तिकडे चालू करायला गेलो तर इकडं खत टाकायचं. चांगली गोष्ट आहे. मम्मीची आहे ना ते जे वांग्याचे झाड आहे पोरांना मी म्हणलं होतं ना एकदा तुम्हाला गोगल गायने खाल्लं होतं. त्याच्यानंतर जे उरले त्याला मग मी खत टाकू राहिले. आता इथलं तर आवरलंय गेटपटू घेऊन जाऊ घरी पाहू नंतर काट्यावर काय नाही. खत टाकून झालं मम्मी पण घरी निघाली. मी इथंच बसलो होतो कारण की फक्त 2-3 सार राहिले होते ना त्याच्यामुळे मी इथंच बसलो होतो दगडावर. चला आता घरी जाऊ. फायनली काम झालंय आपलं. मग कसं घरी आलो होतो जी घरी आले ना टाकी साफ केली. आता त्यातलं जे शेवळ आहे ना पाणी काढलं त्यातलं जे शेवळ आहे ती मम्मी काढून राहिली आणि
आणि आपण मक्काला खत टाकलं बरोबर का नाही. आता इडाचे ना आम्ही कुठं बाहेर चालू, इड निब्बर जागा आहे ना, निब्बर जागा आहे. आता आपण वावरात खत टाकलं बरोबर नाही, मग मम्मीच्या शेतीला नको टाकायला का. आता जे दरवाजा पुढचं होतं तिथं गेलं, त्यात आपण नाही काही करू शकत. वाहतूक होती आपल्याला तिडून. मम्मी ते शेवळ साफ करू राहिली, तिकडं गाडी भरून राहिली, मी इकडं खत टाकू राहिलो गोराण्यांना. चला आता टाकून घेतो, नंतर भेटू. आता राहील पूर्ण साफ करते मग जरासं पेज स्वच्छ पाणी राहील त्याच्यामध्ये जरासं. आता वाजले 5:30. जी गाडी होती हा ती गाडी कुठं नाही, तिथे जाता जाता टाइम लागला. परत आणायचं आहे का? हा नाही, घेऊनच येतो. चालू करावंच लागेल. गाडी गेली पुढं आणि तिच्या ऐवजी दुसरी गाडी लागली. आता मी चाललोय काट्यावरती, आणि जे आपल्याला एक्सचेंज करायचं होतं ते पण काम आहे. तर तिकडून मधून जातो, तसंच तिकडून निघू. हे पण काम होऊन जाईल आपल्याला. दुसरी गाडी लावेल, ती लोडिंगला भरून जाईल, तर वरतीचा काटा करून झाला आता. पण मला यायला टाइम लागला. फायनल काटा झालाय, आता निघू. कारण मला ना पेट्रोल टाकीत होतो ना, तिथं लाईन लागली होती. आता ही खाली करून यायचं ना. आडगावला गाडी खाली करायला जायचंय, आणि जी दुसरी आहे ती लोडिंगला लगेच लागेल. जे तवर येतील तवर ती भरून ठेवतील. आता घरी जाऊ, नाही गावात काय माल थोडं ते करू आज. घरी आलो होतो, गाडीचा गाठा झाला होता, गाडी गेलीये. आता परत दुसरी गाडी लोड करून राहिले ते. रस्त्यावरती जो माल पडला होता ना, तो सगळा त्यांनी त्या गाडीमध्ये भरून दिला. आणि दुसरी गाडी घरीची अजून, तिचा ड्रायव्हर आहे आडगावला. ती गाडी खाली करील आणि नंतर येईल, तर ते माल रेडी करून ठेवतील. मग मी इकडे चहा करून राहिले त्या माणसांना. कोणी आंटी? हा अगं मम्मी ती अजून घरी नाही आली. मम्मी पिशेतून काढून घेतली. फायनली एवढ्या दिवसानंतर कोणीतरी आलंय, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. पुढे राहू दे बरं का, निब्बर जागावं, निब्बर जागावर राहू दे, निब्बर जागावं. तिकडं गाडी स्लिप होईल भरल्यावर. पुढे घ्या थोडी, निब्बर जागावर राहू दे. एमटी गाडी फसली तिकडं, खाली जाऊ राहिली, ती खाली जाऊ राहिली. हा आता घ्या पुढं. टायरांना ग्रिप नाही राहिली, त्या पुरं सटकळे झाले. वरची वर सटकू राहिले ते. पाठीमाग घेऊ राहिले. फसली तर मग लगेच माझ्या. येऊ दे येऊ दे. बस बस चहा घ्या. आता ही गाडी आहे ती इथून भरायची, सकाळी तिकडून भरली होती. आपल्याला चहा प्यायचं काम चालू, हे पण चहा पितील, भरायला लागतील. आता वाजले 7. जी दुसरी जी गाडी होती, जी शेवटची गाडी होती, तिच्यावरती काट्यावरती मी नव्हतो गेलो, कारण की पाऊस चालू होता आणि शेवटचाच काटा होता, त्याच्यामुळे आपण काही गेलो नाही. काट्यावरती दुसरं कोणतरी जायला होतं, आणि जे कोणी येणार होतं घरी ते नाही आलं. त्याला यायला टाइम लागल बहुतेक. फोन केला त्याला यायला टाइम लागल बहुतेक. ते ना दुसरीकडं कोणाच तरी इथं जायला ते. आपण उद्याकडेच बघू. जर चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका, ते दाखवील मी तुम्हाला उद्या. तर या ब्लॉगला इथं जॉईन करतो. इथं बघितलं असेल तर लाईक करा, आणि हा चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्यापर्यंत. सबस्क्राईब केलं तर ब्लॉग पाहून राहिले ना, खाली बटन आहे, फक्त दाबायचं, काहीच नाही.